हॅलो गाईज, गुड आफ्टरनून आणि तुम्हाला सर्वांना हॅपी होळी. आज आहे होळी आणि मी ओपीडी काढून आता निघाले इंदापूरला जायला, शशांकच्या गावाला. आणि शशांक ऑलरेडी तिकडे पोहोचलाय आणि मलाच लेट झालाय ॲज युजल. त्याच्यामुळे आता मी व्यवस्थित फोकस करते गाडीवरती. हा माझा ब्लॉग पूर्णपणे बघत राहा, कारण ही आमची फर्स्ट होळी आहे. आणि ह्या वेळेस आम्हाला नारळ, म्हणजे फर्स्ट होळीमध्ये असं असतं की नारळ द्यावा लागतो फर्स्ट होळीमध्ये. सो तो नारळ देण्यासाठी मी खास आम्ही दोघं जण तिकडे चाललोय. आणि दुसरी गोष्ट असं पण आहे की आम्ही आज इकडे होळी करून मग इकडे माझ्या इथे माहेरी होळी असते, तर तिथे पण नारळ द्यायला आम्ही येणार आहोत रात्रीच. सो हा व्लॉग माझा पूर्णपणे बघत राहा आणि एन्जॉय करा. हॅपी होळी. त्या काही ठिकाणी ती मेली म्हणून काही मेली. मग का सासरा एक पोरग्यावर आहे एवढा सावकार असून मग दुसरी. हाय गाईस, मी आता पुरणपोळ्या केल्यात. आज होळी आहे, होळीला नैवेद्य. आणि इकडे फणसाची भाजी आहे, इकडे भात होतोय. म्हणजे हे आजीने केलंय, आजी आणि मी दोघी जणीच आहोत. आणि मी पुरणपोळ्या केल्या आज. आणि बिया बटाट्यांची भाजी आहे. हे जे नैवेद्य होळीला दाखवायला चाललो आम्ही. आणि मी अशी कायशी दिसते आजी आणि आम्ही. चला आजी हसा. चलो. ही होळी एवढी मोठी. ओके ठीक आहे. तुझी बॅग तू, मला आता माझ्या हातामध्ये जागा होती काय. आता आम्ही ना सगळ्या म्हणजे बॅग्स वगैरे ठेवल्या तिथे. तुला असं काही वाटत नाही यावं व्हिडिओमध्ये? मी आता बॅग भरची. कॅमेरा तुझ्याकडे फिरणार नाही, तुला कॅमेराच्या इथे यावं लागेल. हे तुम्हाला अंगावर गोधडी हवी काय? कुठं झोपाल ना आत निघतोय आम्ही. झोपतो रात्रीच्या यायची तिकडची होळी लावायची ना. असं तुम्हाला आता कळलं असेलच की आता आम्ही निघतोय थोड्या वेळात. एक अर्धा तासामध्ये निघू आपण. 15 मिनिटात. टाइम 10:30 वाजता. एवढं लेट नाही. काय नको. आम्ही 1 वाजता आलोय घरी आणि आता परत आम्ही झोपणार आणि 3 वाजता उठणार. लिटरली डोळ्यातून पाणी येतंय. 3 वाजता उठणार कारण इकडची होळी 3 वाजता वगैरे लागते. हां, सो 3 वाजता उठून आम्ही तिकडे जाऊ. त्यामुळे पटकन झोपते. 3:53 झालेत आणि आता आम्ही चाललोय काळोखातून होळी. हो वाव, होळी बघायला. चला, ही आमची होळी. आईस शशांकने मला ना एक टॉप, एक ड्रेस मला, ॲक्च्युली 2 ड्रेस मला घेतले त्याने मिंत्रावरून. आणि तो त्यातला एक ड्रेस आता आला आहे घरी आणि उद्या एक डिलिव्हरी होणार आहे. म्हणून तुम्हाला मी आत्ताच ह्या व्लॉगमध्ये रिव्हील करत नाही. माझं असं म्हणणं आहे की नवीन ड्रेस जेव्हा मी घेईन त्यावेळेला मी त्याचा शॉर्ट टाकून त्याचं काय म्हणतात त्याला, कसा आहे काय आहे ते, म्हणजे कोणता ड्रेस आहे शूट करेन. हे बघा, हे मागे मला कळ काढते माझी, पेरू चिकू देते मला.
हां सो मी असं माझं म्हणणं आहे की मी रोज म्हणजे दरवेळेस मी जेव्हा नवीन नवीन काही घेईन प्रोडक्ट किंवा ड्रेस किंवा काही त्यावेळेला मी असा रिव्ह्यू व्हिडिओ करेन. करू काय? कर ना आणि छान छान घे. तू दे, तू पण दे. मी पण दे. नको मला चिकू नको. ना कुठे जायचं? कुठे जायचं? शशांक येतोय वरून. शशांक पण आला आहे दापोलीला आणि आम्ही तिघंजणं चाललो आहे बाहेर फिरायला. शशांकने आता चप्पल काढली बघ. पण कुठे जायचं आहे डेस्टिनेशन? कर्द्या. ओ तुला माहिती आहे कर्द्यात कुठून गाडी घुसवायची वगैरे काय ते म्हणजे बीचवर जायचं असेल तर? ओके दापोलीचीच ना? हां पण मी ना असं विसरले की मला विसरायला झालं की कुठे नक्की गाडी हे करायचं सगळे विसरायला झाले मला. काहीच मी कोणाच्या भरोशावर चाललेले मला माहीत नाही. मी शशांकच्या भरोशावर चाललेले खरं तर की त्याच्या फोनमध्ये चार्जिंग असेल मग सो माझी सपोज चार्जिंग संपली तर मी ह्याच्या फोनमध्ये शूट करेन. पण माझ्यापेक्षा ह्याची चार्जिंग कमी. बाय मम्मी. माझ्यापेक्षा ह्याची चार्जिंग कमी 20%. कोणाच्या फोनमध्ये फोटो तरी काढले जातील म्हणून आता मी जाऊन आले घरी की हे पॉवर बँक आणि चार्जर घेऊन आले. भाई गाडी गरम बघा काय आहे. काय काल जरा स्पीड वाढवला ना मी की हा म्हणायचा श्रुतिका हळू झाला मला भीती वाटते तू गाडी चालवतेस तर. म्हटलं अरे टोकला असतो त्याला काय नसतं. कोणाला याला नाही त्याला मग अशी काही कोणाला तन्या प्लीज सांग. तो आडवा आला. तो आडवा आला तो गांगरला. मी माझ्या लेन मध्ये चालते. तो रॉंग कटने तो इकडून इकडे येतोय. मी तर म्हटलं नाही ठोकत मी तुला. तू जा तुला जागा देते तू जा. श्रुतिका ते ह्या पायपातून इकडून तिकडे बाहेर निघालीस ना हा तू बाहेर घे म्हणजे चल. काय संबंध व्हिडिओ मध्ये तू असं बोलतोयस? दत्त मंदिरला आपण कुठून गेलो? इथूनच ना? इथून गेलो पण ते थोडं पुढे आहे त्याच्या आधी आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ठीक आहे गाईज आम्ही लाडघर बीचला जातोय. थोडे फोटोज वगैरे काढू आणि काय करू टाइमपास करू गरमीत या उन्हात 1च्या उन्हामध्ये. लवकर घरी जायचं बीचवर जायचं. हा त्यांची मीटिंग आहे आणि आम्हाला सुट्टी आहे आज होळीची. हा ग्रहणाच्या अगोदर जेवायचंय त्यामुळे आज तर ते इंस्टाग्रामचे नियम असतात. तुला नाही माहिती? यांना काय माहिती? यांना माहिती आहे कधी? हा इंस्टाग्रामचे नियम तुम्हाला काय माहिती? सो त्याच्यानंतर मग 7 पर्यंत काही खायचं नाहीये म्हणून मग आम्ही 3 वाजता बरोबर म्हणजे त्याच्या अगोदर 2:30 वाजेपर्यंत मी घरी कसे पोहोचू त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. फोटो वगैरे काढून आम्ही जाणार आहोत. बघा सुंदर कोकण दाखव जरा. नारळांच्या सुपारीच्या बागा नारळांच्या बागा. रस्ता फक्त खराब आहे बाकी सगळं सुंदर आहे. 2 म्हैशी समोरासमोर. एन्काउंटर. काय म्हटलंस? बाजूबाजू 2 वर्ष रेडा पण आहे. रेडा नाहीये ते. आहे बघ कुठे आहे बघ. तो बघ मागे बघ. काय तो बघ. जय कॉलेजच्या बाहेर आम्ही तिकडे त्या लेन आहे मोठी फूड गल्ली आहे तर तिकडे गेला मला घेऊन हा आणि तिथे ना असे चांगले होते फूड रिलेटेड. मी म्हटलं ऐ शशांक आपण इकडे जाऊया आणि हा गेला चुकीच्या ठिकाणी आणि त्या मुली पण बघत बसल्या. त्यांना वाटलं ते एक्साइटेड झालं एकदम की ओके आता आपल्याकडे कस्टमर आलाय. हा माणसाने त्याला टांग दिली. त्यांना मग म्हटलं इकडे नाही इकडे जायचंय आपल्याला. मला पण एम्बॅरेसमेंट झालं ना फील. काय खायचंय तेच माहित नाही. मला मी सांगितलेलं तुला की मला सिक्रेट बोल इकडे जायचंय असं बोलली. मग काय मी गेलो मी आता इकडे घुसले असते तर रस्ता असत तर कुठे नेत नाही माहितीये काय तनु. बघितलं का आता इकडे घुसायला काय आता मी इकडे सांगतोय असं हातवाडी कडून. नाही मला पण वाटलं. मग फिरायला तुम्ही घेऊन आलात मला की मी तुम्हाला फिरायला घेऊन आलोय. इकडे जायचं तर लगेच तुम्ही इकडे आले. पुढे बसलायस तू ना पण वाचून कुठेतरी जाशील म्हणून म्हटलं. थांब ना मागे कार आहे. काय नाही मागे बोल. हे मी यांच्यासाठी हॉटेल बुक केलेलं. चल सरळ. अरे मग तू सांगू पण शकत होतस ना शशांक. अबे साले हे हॉटेल एवढं लांब का? एवढं लांब का? ब्लू ओशन कोणासाठी? तो फॅन्टसी श्रुतिका हवंय
हे केलेलं फॅन्टसी. मला काय समजलं. हे फॅन्टसी आहे ना. हा मला काय हे आहे ना हे फॅन्टसी. ते केलेलं. आणि कामेश बिमेश सगळे इकडे फिरत होते आणि पाकिट पकडलेलं. मी इकडे आलेच नव्हते काय कधी. जिथे ना शशांकची एक ओळख झाली, म्हणजे ओळख म्हणजे तिचा फ्रेंडच आहे. आणि तो असा म्हणत होता की मला फ्रेंड्सकडे जायचं आहे. पण सडनली तो फ्रेंड भेटला आणि शुभम असं करून त्याने हाक मारलं. आणि आम्हाला त्याने म्हणजे ते काका पण माझ्या ओळखीचे होते, म्हणजे बघून असं वाटत होतं. गाईस शशांकचे फ्रेंड म्हणता हे आमचे घरचे रिलेटिव्ह निघाले. आणि ती ताई म्हणजे पप्पांच्या आत्याची मुलगी ती अगदी आलेली, गप्पा वगैरे मारलं तिने. आणि आता आम्ही इथेच आहे. ते मागे त्यांचं रेस्टॉरंट आहे, ते म्हणजे हॉटेल टाईप आहे. राहण्याची खाण्याची सोय आहे इथे. आणि इथेच पुढे आम्ही आता फोटो काढतो आहे. आणि मग आम्हाला 2:30 टाईम दिलं आहे, त्यामुळे आम्हाला जायचं आहे लवकर. ऊन बघा. आता निघूया का? तुझं माझं मग बघू. अरे कहना क्या चाहते हो? नीट घेतलाय आता. झूम करून घेतलं तर मग बघ. नाही. मग बघच. हां हां तर आता मग निघायला पाहिजे आपण असं मला वाटतंय, कारण तुझं पण ऑफिस आहे. झूम करून घेतलंस तर बघ. नाही घेते. आणि मग तुझं ऑफिस आहे आणि नाही घेतलाय. नक्की ना. हां आणि मी मगाशी एवढं बोलले आणि हिने झूम घेतलेलं एवढं, म्हणजे नाक दाखवते, डोळा दाखवते, सगळं दाखवते, असं करते. एक अवयव दाखवतात नाही घेतलाय ग. आणि आपण लवकर निघूया, म्हणजे तू तुझं ऑफिस करशील आणि मम्मीचं पण इच्छा पूर्ण होईल. आणि आपल्याला जायचं टाळसुऱ्याला कलिंगड घ्यायला. चल लवकर, आम्हाला वेळ. टाळसुरे नावाच्या ठिकाणी कलिंगड खूप फ्रेश, म्हणजे मागे बाग आहे आणि इकडे समोर टाळसुऱ्यामध्ये कलिंगड मिळतात. सो कलिंगड घेऊन जायचं आहे घरात, म्हणजे कसं खाऊ आम्ही. कलिंगडसाठी आपण बनवूया का हे रोज सिरप आहे. रोज सिरप नाही ग, तुला मसाला बिसाला लावायचा आणि ते स्क्वेअर पाडायचे आणि ठीक आहे. लिंबू बिंबू पिळायचं त्याच्यावरती. चल करूया. एस्थेटिकची वाट लावली. मग असंच म्हणते मी, जाऊया घरी पण टिकत नाही आहोत सगळीजणं. आता मी गाडीमध्ये बसते, त्याशिवाय कोणी निघणार नाही आहे. तू चकडे का दिसतेस आयफोनवर बघताना? बघत चलो. कुठे चालत तुम्ही? पनीर आणायला. का? पनीर टिक्का बनवायचा आणि असंच खायचं ना नुसतं ॲज अ स्टार्टर. बाय बाय. बाय बाय. सो तुम्हाला तर दिसलं असेल हे दोघं जण गेलेत पनीर आणायला, कारण शशांकने OTG बघितला आणि OTG मध्ये त्याला काहीतरी करायचं आहे. सो पनीर टिक्का बनवायचा आहे आणि पनीर इज हिज फेवरेट डिश. पनीरचं कुठची पण भाजी द्या, पनीर टिक्का, पनीर चिली त्याला फार आवडतं. मी एवढी पनीरची फॅन नाही, मी चिकनची फॅन आहे. सो तो पनीर आणायला गेला आहे खास. आणि आता मग इथून मग पनीर वगैरे करू, मग ते दाखवते मला व्हिडिओमध्ये मी. गाईस क्रिस्पी कॉर्नचा शूट झाला आहे आणि तो रील लवकरच येईल आपल्या कुक विथ डॉक्टर श्रुतिका ह्या चॅनलवर. त्यामुळे त्या अकाउंटला तुम्ही फॉलो करा. आणि त्या अकाउंटवर तुम्हाला सांगू का 11.6K पुढे फॉलोअर्स झालेत. आणि खूप छान छान व्हिडिओज, फूड रिलेटेड व्हिडिओज त्या चॅनलवरती येतात, अकाउंटवरती येतात. जर तुम्ही इंस्टाग्रामला आहे मात्र ते अकाउंट, सो तुम्ही जर फॉलो करत नसाल तर प्लीज करा. आणि आता इथे शशांक पनीर कापतोय, बटाटा कापतोय, भोपळी मिरची कापतोय आणि कांदा कापतोय, कारण पनीर टिक्का करायचंय आम्हाला. मसाला नाही, फक्त आम्ही स्टार्टरसाठी करायचंय. काय बडबडतोय? आणि इकडे तन्या, तू काय करतेस तन्या? काय खातेस तू? पनीर. तुला असं काय आवडतं पनीर? बघू काहीच टेस्ट नाही त्याला. आणि इथे मॅरिनेशन करते.
मसाला प्रिपेअर करते. गाईज ही पुसते OTG हा घेऊन उभा आहे, जेणेकरून हे आम्ही मॅरिनेट केलेलं तिथे लावू, म्हणजे हे लावणार आहे. आणि मी इकडे फुटी कढी करते. जर तुम्ही माझी फुटी कढी बघितली नसेल तर जाऊन कुक विथ डॉक्टर श्रुतिका चॅनलवरती आहे आणि त्याला पण चांगले व्ह्यूज आलेत. लोक खूप आवडीने बघतात ते गोवन स्टाईल फुटी कढी. सो तुम्ही प्लीज ट्राय करा जर केली नसेल तर. पचनासाठी खूप छान आहे. सुंदर. आधी एवढंच लावून बघूया का? इथपर्यंत लाव, मग बघू आपण काय होईल ते. नाही झालं तर आपल्यालाच खायचं खर्च बटाटा कोण खाता याच्यात? ते बटाटे लाव, याच्यात बटाटे लाव. हा बटाटाच आहे. ते बटाटे तू खाणार आहेस ना, आम्ही नाही खात. लाव तू बटाटे लाव. दीदी खाईल, दीदी आणि तू खा. मी नाही खाणार, हा खाणार आहे बटाटा. या बटाट्यावर नंतर मग बघतो मी तुम्हाला. बटाटा आम्हाला आवडत नाही. हो लाल झालंय, होतंय ते होऊ दे. काहीच आमच्या ओट्याकडे बघू नका, कारण ना खूप रेसिपीज झालेत आज. चिकटते, ह्याला तेल लावायला हवं होतं का? एक्झॅक्टली. आम्ही सगळे चाललोय इकडे. अरे सगळ्यांनी आम्ही सगळे चाललोय फालुदा खायला बाहेर. बाय बाय. बाबा मी घातले शॉर्ट्स म्हणून बाहेर जात नाही आता. आणि माझा आउटफिट पण एवढा काही खास नाही आहे, म्हणजे कुर्तीवरती खाली मी शॉर्ट्स घातलेत, मला पॅन्ट घालायचा कंटाळा आला म्हणून. आणि इथे हे तिघ जण ऍक्च्युली पप्पा हा बोल पप्पा, तन्या आणि शशांक घ्यायला गेलेत फालुदा. मम्मी आणि मी आलं का? थँक्यू. हा जास्त आहे मला. कोणता फ्लेवर आहे तुझा? बटरस्कॉच. ओ स्वस्त आहे मुंबईपेक्षा. ऑब्विसली. 40 रुपये.